महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आणि मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना जुलै महिन्यापासून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून ही योजना राबवण्यात येत आहे। सरकारने सप्टेंबर महिन्यात देखील महिलांना नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती। त्यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज दाखल करणाऱ्या महिलांसाठी मोठी अपडेट आहे। ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल केले आहेत त्यांचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे। या संबंधीचे मेसेज महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवले जात आहेत। अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, ही देना बँक आहे, हे घेणारं सरकार नाही। आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं, हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1500 रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला। खरंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत। ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना नक्कीच फायदा होणार आहे। विरोधकांनी देखील आधी या योजनेवरून खूप टीका केली। योजना फक्त नावापुरती आहे, कोणाला पैसे मिळणार नाही। पण आता विरोधक पण म्हणतात ही योजना आम्ही पण चालू ठेवू। एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकुमी एक्का आहे, जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल। यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतला आहे। यामध्ये लाभार्थींच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार प्रसार करतायत। थोडक्यात महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारडं जड असेल हे मात्र तितकंच खरं वाटतंय। सर्वसामान्य जनतेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शिंदेंची उंचवलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीमध्ये निर्णायक असेल असे मत सर्वसामान्य